नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता अर्जुनला फोन करून कळवण्यात आलेलं असतं की मधुभाऊंची तब्येत आता स्थिर झाली आहे. त्यामुळे सायली आणि अर्जुन लगेचच मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतात आणि डॉक्टरांना विचारत असतात की मधुभाऊंना असं अचानक कसं काय झालं. त्यावर डॉक्टर सांगतात की कोमामध्ये असलेल्या पेशंटला कधी कधी असा त्रास होऊ शकतो. हे सर्व काही नॉर्मल आहे, पण आता मात्र त्यांची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे आणि आधीपेक्षा सुधारणा देखील आहे त्यांच्या प्रकृतीमध्ये. आता हे ऐकूनच सर्वजण आनंदी झालेले असतात. तर सायली बोलते की मधुभाऊंची प्रकृती स्थिर आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. देवी आईने माझं ऐकलं आणि त्यासाठी ती देवी आईचे आभार देखील मानते. त्यावर अर्जुन डॉक्टरांना विचारत असतो की मधुभाऊंना नक्की काय झालं होतं आणि कशामुळे झालं असेल, त्यांच्या आधीच्या आणि आत्ताच्या प्रकृतीमध्ये काय फरक आहे. त्यावर डॉक्टर सांगतात की कोमामध्ये असलेल्या पेशंटला कधीतरी हे असं होऊ शकतं. आणि त्यानंतर डॉक्टर त्यांना बोलतात की आपण बाहेर जाऊन बोलूयात. सायलीला मात्र मधुभाऊंशी गप्पा मारायच्या असतात, त्यामुळे सायली तिथेच थांबते. तर सायली आता मधुभाऊंना बोलत असते की मधुभाऊ, असं का केलं तुम्ही? मी किती घाबरून गेले होते, माहीत आहे का तुम्हाला? पण आता तुमची प्रकृती व्यवस्थित झाली आहे, तर तुम्हाला आता लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला आश्रमात देखील यायचं आहे. तुम्हाला आश्रमाची आठवण नाही येत का? मला तर तुमची खूप आठवण येते. मी किती घाबरून गेले होते तुमची प्रकृती बिघडल्यामुळे. आता अशा गप्पा सायली जी असते ती मधुभाऊंसोबत मारत असते. तर मधुभाऊ देखील तिच्या गप्पांना रिस्पॉन्स देत असतात. त्यांना बोलता येत नसतं, पण ते डोळ्यांची उघडझाप करून सायलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. आता हे पाहून सायलीला खूप आनंद होतो, पण सायलीला कळतच नाही की मधुभाऊंनी खरंच डोळ्यांची उघडझाप केली की तिलाच भास झालाय. तेव्हा सायली बोलते की मधुभाऊ, तुम्ही मला उत्तर दिलंत, तुम्ही डोळ्यांची उघडझाप केलीत. सांगा ना, मला खरंच भास झालाय का की खरंच तुम्ही डोळ्यांची उघडझाप केली आहे? मला कळत नाही आहे. हो ना, तुम्ही खरंच डोळ्यांची उघडझाप केली ना? त्यावर मधुभाऊ परत एकदा डोळ्यांची उघडझाप करून सायलीला उत्तर देतात. आता मात्र सायली खरंच खूप खुश झालेली असते आणि हेच सांगण्यासाठी सायली बाहेर येते आणि बाहेर सर्वांना सांगते की तुम्हाला माहीत आहे का की मधुभाऊंनी माझ्याशी गप्पा मारल्या. आता बाकी सर्वच आश्चर्यचकित होतात की मधुभाऊ तर कोमात आहेत आणि सायलीसोबत कसे काय गप्पा मारतील. त्यावर सायली सांगते, म्हणजे शब्दांनी नाही, त्यांना अजून बोलता येत नाही, पण मी जे काही बोलतीये ते त्यांना कळतंय आणि डोळ्यांची उघडझाप करून ते मला उत्तरं देत आहेत. ज्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तेव्हा ते डोळ्यांची उघडझाप करतात आणि माझ्याशी संवाद साधतात. चला ना, तुम्ही पहा. आता सायली हे पाहण्यासाठी सर्वांना मधुभाऊंकडे घेऊन येते आणि मधुभाऊंशी परत बोलायला सुरुवात करते की मधुभाऊ, तुम्ही माझ्याशी बोललात ना मघाशी, मग आता बघा ना, आम्ही सगळेजण आलो आहोत तुम्हाला भेटायला. आम्हाला सर्वांना पाहून तुम्हाला आनंद होतोय ना? तर आता सर्वजण मधुभाऊंकडे पाहत असतात, पण मधुभाऊंच्या पापण्यांची मात्र काही एक हालचाल होत नाही. आता सर्वजण पाहतच बसतात. तर सायली मात्र मधुभाऊंशी बोलत असते की मधुभाऊ, सांगा ना आम्हाला इथे पाहून तुम्हाला आनंद होतोय ना? सर्वांचंच लक्ष मधुभाऊंकडे असतं, पण मधुभाऊंची काही पापण्यांची हालचाल होत नाही. आता मात्र सायली खूप व्याकुळतीला येते आणि तेवढ्यातच मधुभाऊंच्या पापण्यांची हालचाल होते आणि मधुभाऊ तिला हो असं उत्तर देतात. त्यानंतर मात्र सायली आणि बाकी सर्वजण खूप आनंदून जातात. त्यावर चैतन्य बोलतो, वहिनी, अगं मधुभाऊंनी तुला उत्तर दिलं. मधुभाऊ खरंच रिस्पॉन्स देत आहेत आपल्या बोलण्याला, त्यांना खरंच समजतंय. मी लगेचच डॉक्टरांना घेऊन येतो आणि चैतन्य डॉक्टरांना बोलवण्यासाठी निघून जातो. तर अर्जुन, प्रताप आणि सायली तिघेही खूप खुश असतात आता या वेळेला आणि डॉक्टरही तिथे येतात तेवढ्यातच आणि आता ते मधुभाऊंना चेक करत असतात आणि बाकी सर्वांना मग ते बाहेर थांबायला लावतात. तर आता सायली आणि अर्जुन खरंच खूप खुश असतात. तर
अर्जुन बोलतो की डॉक्टर म्हणत होते की नक्कीच असं काहीतरी झालं की ज्यामुळे मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली आणि आता त्यांच्या प्रकृतीमध्ये पहिल्यापेक्षा थोडा तरी सुधार झाला आहे. तू नक्की काय गप्पा मारत होतीस मधुभाऊंसोबत की ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडली? त्यावर सायली सांगते, खरं तर मी आईबाबांविषयी बोलत होते मधुभाऊंशी. खरं तर मी माझं मनच मोकळं केलं त्यांच्याजवळ. मी त्यांना सांगत होते की DNA टेस्ट तर पॉझिटिव्ह आले आहेत, पण ते सदा लोखंडे आणि मैना लोखंडे माझे आईबाबा आहेत असं मला मनातून तरी वाटत नाही आहे. हेच मी मधुभाऊंना सांगितलं. त्यावर अर्जुन बोलतो की याचाच अर्थ मधुभाऊंना नक्कीच माहीत आहे की तुझे आई बाबा कोण आहेत ते, आणि ते जर लोखंडे असतील तर ते देखील मधुभाऊंना माहीत आहे. त्यावर सायली बोलते की हो, आणि जर ते लोखंडे नसतील तर ते देखील मधुभाऊंना माहीत असणार. माझे खरे आईबाबा कोण आहेत हे फक्त आणि फक्त मधुभाऊंनाच माहीत आहे. आता आपण काय करायचं? आपण एक काम करूयात का की आईबाबांना मधुभाऊंसमोर घेऊन येऊयात का? मधुभाऊ ओळखतील का त्यांना? आणि आता त्या दोघांना हॉस्पिटलला आणण्यासाठी आता हे घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर अर्जुन सांगतो की मधुभाऊंची प्रकृती आता स्थिर आहे. त्यावर कल्पना बोलते की तुमचा फोन आला तेव्हा आम्ही खरंच खूप घाबरलो होतो. अरे, मी तुमचा डब्बा पाठवणारच होते हॉस्पिटलला, तुम्ही घरी कशाला आलात बरं? त्यावर प्रताप सांगतो की कल्पना, अगं पोरं इतक्या वेळची हॉस्पिटलला आहेत, त्यांनाही फ्रेश व्हायचंच आहे ना. आणि तसंही आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की मधुभाऊंची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळे आता त्यांच्याजवळ थांबायची काही गरज नाही. त्यावर सायली सांगते की हो, आणि मला असं वाटतंय की मी आईबाबांना मधुभाऊंना भेटण्यासाठी घेऊन जावं म्हणून. त्यावर पूर्णा आजी सांगतात की हो, जा घेऊन. त्यांनाही कळायला हवं की तुझे आईबाबा कोण आहेत ते. तर सायली आता इकडे लोखंडेंच्या रूमकडे येत असते, तर या लोखंडेंचं बोलणं चालू असतं. आता मैनावती सदाशिवला बोलत असते की इतक्या कष्टाने त्यांचा विश्वास मिळवला होता आपण, पण तुम्ही काय केलं? तुमच्या एका चुकीमुळे सगळं काही धुळीस मिळालं. आता कसा त्यांचा परत विश्वास मिळवणार आहोत आपण? आणि मला तर वाटतंय इथून जाताना ना आपल्याला रिकामी गाठोडी घेऊन जावी लागणार आहेत. आता कसा हात मारणार आहोत बरं आपण? त्यावर सदाशिव बोलतो की अगं, आपण इथून रिकामी गाठोडी घेऊन जायची नाही आहेत. इतकं सगळं श्रीमंती आहे, इतकं सगळं वैभव आहे त्यांचं, काहीतरी तर फायदा झाला पाहिजे ना आपल्याला. आपण जाताना मात्र गाठोडी भरलेली घेऊनच जाणार आहोत. त्यावर मैनावती विचारते, पण ते कसं? त्यावर सदाशिव सांगतो की आपण एक काम करूयात, आता चांगलं वागायचं नाटक करूयात आणि वेळ मिळताच डल्ला मारून इथून ताठ मानेने निघून जाऊयात. आणि तेवढ्यातच सायली तिथे येते. त्यामुळे हे दोघेही आता घाबरून जातात की सायलीने आपलं बोलणं ऐकलंय की काय. तेव्हा सायली त्यांना सांगते की त्याचं काय झालं, मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली होती, पण आता मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. हेच सांगायला मी तुम्हाला इथे आले होते, आणि तुम्हाला मधुभाऊंना भेटण्यासाठी मी हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे. त्यावर आता हे सगळं काही बाहेर उभं राहून तन्वी ऐकत असते, आणि तन्वीचा गैरसमज होतो की सायली या दोघांना मधुभाऊंना भेटायला घेऊन जातीये, म्हणजे सायलीचं आता खात्री पटली हेच तिचे आईबाबा आहेत. बरं झालं, आता माझं एक टेन्शन गेलं ते. तर इकडे सचिन या समीराच्या घरी राहत असतो, आणि आता अस्मिताने त्याला खूप जास्त मेसेजेस कॉल्स केलेले असतात, पण याचं काही त्याकडे लक्षच नसतं. आणि तो फोन पाहतो आणि बोलतो की आता कशाला हिने एवढे मिस कॉल्स दिले असतील बरं मला. आणि तो लगेचच अस्मिताला व्हिडिओ कॉल करतो, पण अस्मिता मात्र त्याच्यावर अजिबातही चिडलेली नसते. त्यावर सचिन बोलतो की अगं, हे काय, मी तुझे फोन उचलले नाही तरी देखील तू चिडली नाहीस. त्यावर अस्मिता बोलते की आता तुझ्या नसण्याची मला सवय झाली आहे, त्यामुळे काही मी चिडली नाही आहे. अरे, पण तुला माहिती आहे का, इथे किती गोष्टी झाल्या आहेत आणि त्यामुळे ना माझी खूप चिडचिड होते. त्यावर सचिन सांगतो की अजिबातही अशी चिडचिड वगैरे करायची नाही, आपल्याला हसरं बाळ हवं आहे की नाही, मग त्यासाठी तू नेहमी आनंदी असायला हवं आहेस. आणि तेवढ्यातच तिथे समीरा येते. तर समीरा पाहते की हा नक्की कोणाशी बोलत असेल बरं.
तर सायली आता या दोघांना, सदाशिव आणि मैनावतीला बोलते की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि त्यांना घेऊन आता ती मधुभाऊंकडे आलेली असते आणि मधुभाऊंशी त्यांची ओळख करून देते की मधुभाऊ हे सदा लोखंडे माझे वडील आणि हे मैनावती लोखंडे माझी आई. तर दोघेही मधुभाऊंना नमस्कार करतात आणि आता सदाशिव हात जोडून नाटक करत असतो की मधुभाऊ तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर. अहो आमच्या मुलीला तुम्ही एकदम सख्या वडिलांसारखी माया दिलीत, सख्या पोटच्या मुलीसारखं सांभाळलं तुम्ही तिला. खूप उपकार झाले तुमचे आमच्यावर, खूप छान संस्कार केले तुम्ही तिच्यावर आणि त्याचमुळे तर ती इतक्या चांगल्या श्रीमंत घरामध्ये सून म्हणून गेली आहे. आता मैनावती त्याला बोलते की ओ ते कोमात आहेत आणि तुम्ही काय बोलताय त्यांच्याशी, तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तरी त्यांना. त्यावर सदाशिव बोलतो की अगं हो, पण आपण त्यांच्यासाठी काही फळं वगैरे तर आणलीच नाही. आता मैनावती डोक्याला हात लावते व बोलते हो ना, ते तर माझ्या लक्षातच नाही आलं. आणि सायलीला बोलते की सायले अगं पुढच्या वेळेस येताना आहे ना मी मधुभाऊंसाठी फळं वगैरे घेऊन येईल हं, आठवण कर मला तशी येताना. त्यावर आता सर्वजण मधुभाऊंकडे पाहत असतात पण मधुभाऊ मात्र काहीच रिस्पॉन्स देत नाहीत, ते काही डोळ्यांची उघडझाप करतच नाही. तर सचिन इकडे व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि तेवढ्यातच तिथे समीरा येते. तर समीरा मात्र विचार करते की हा नक्की ऑनलाईन मीटिंग करतोय की याचा व्हिडिओ कॉल चालू आहे आणि तेच पाहण्यासाठी ती आता सचिनजवळ येते. तर सचिन कामानिमित्त कुठल्याशा त्याच्या क्लायंटसोबत वगैरे बोलत असतो की मी जे काही रूल्स वगैरे सांगितले आहेत सगळे काही फॉलो झाले पाहिजेत आणि लवकर काम झालं पाहिजे आणि तो फोन ठेवून देतो. त्यावर समीरा विचारते की तू बिझी आहेस का. त्यावर सचिन सांगतो की बिझी कसला, हे तर माझं रोजचं रुटीनच आहे. त्यावर समीरा सांगते की तू तुझं काम कर, मी काही तुला डिस्टर्ब वगैरे करणार नाही. आता ओळख करून दिल्यानंतर मधुभाऊ मात्र काहीच रिस्पॉन्स देत नाही आहेत म्हटल्यानंतर अर्जुन लोखंडेंना बोलतो की तुमचं काम झालं आहे, तुम्ही निघा आता. त्यावर ते बोलतात की काय. त्यावर अर्जुन सांगतो की तुम्हाला इथे मधुभाऊंना भेटण्यासाठी घेऊन आलो होतो ना, मग तुम्ही आता भेटलात मधुभाऊंना आणि इथे इतकी गर्दी पाहून डॉक्टर देखील ओरडतील. मी तुमच्यासाठी कॅब बुक केली आहे, तुम्ही कॅबने घरी जा, मी इथेच थांबतो. आता ते दोघेही तिथून निघून गेल्यानंतर सायली परत एकदा मधुभाऊंचा हात हातात घेते आणि त्यांच्याशी गप्पा मारते. त्यांना सांगते की मधुभाऊ DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, पण मला तर मनातून अजिबातही वाटत नाही की हे सदा आणि मैना माझे खरे आई बाबा आहेत म्हणून. अहो त्यांचं वागणं किती विचित्र आहे, ते लोक सतत खोटं बोलतात, चोऱ्या करतात. मला नाही वाटत की मी त्यांच्या पोटी जन्म घेतला असेल, माझी नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली असेल. यावर मधुभाऊ मात्र काहीच रिस्पॉन्स देत नाहीत. त्यावर अर्जुन देखील सांगतो की मधुभाऊ तुम्ही जे सायलीचा लहानपणीचा फोटो आठवड्यामध्ये ठेवला होता तो फोटो घेऊन मी तिच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि त्यावरूनच मी या दोघांपर्यंत पोहोचलो आहे. तर हे दोघेही आता रस्त्याने चाललेले असतात. तर सदाशिव बोलतो की मी काय म्हणतोय मैने, आपण जर बाहेर आलोच आहोत तर पाणीपुरी खायला जाऊयात का. आणि 6 पाणीपुऱ्या खाऊन झाल्यानंतर दुकानदाराला म्हणायचं की भैया तुमने तो 4च पुऱ्या दिया वगैरे. त्यावर मैनावती बोलते हो तसं करायला तर मला आवडतंच, पण आत्ता महत्त्वाचं काय आहे की आता आपल्याला घरी जायचं आहे आणि घरी आता कोणीही नाही आहे. सायली आणि अर्जुन तर इथे आहेत, ती तन्वी तर मगाशीच बाहेर निघून गेली होती, बाकीचे देखील अस्मिताच्या घरी गेले आहेत, एकटी पूर्ण आजी घरी आहे. मग आपल्याला मोठा डल्ला मारून तिथून निघायचं आहे की नाही, मग ते आजच करता येईल आपल्याला. त्यावर सदाशिव बोलतो की अगं पण असं दिवसाढवळ्या चोरी कशी काय करू शकतो आपण तिथे. त्यावर मैनावती सांगते की आता तिथे फक्त पूर्ण आजी आहे आणि तिला आडवं करायला आपल्याला असा कितीसा वेळ लागणार आहे, चला पटकन घरी. आणि आता दोघेही पटकन घरी जाण्यासाठी निघतात. तर सायली आणि अर्जुन इथे मधुभाऊंना सांगत असतात की सदाशिव आणि मैनावती कसे वागतात ते, आणि त्यांच्या वागण्यावरून ते सायलीचे आईवडील आहेत असं त्यांना तरी वाटत नाही आहे, पण DNA टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आल्यामुळे ते दोघेही संभ्रमात आहेत.
आता सायली मधुभाऊंना विचारत असते की मधुभाऊ, तुम्ही यांना म्हणाला होतात ना की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत म्हणून. याचा अर्थ तुम्हाला नक्कीच माहीत आहे की माझे आईबाबा कोण आहेत, कुठे आहेत ते. सांगा ना मग, ते सदाशिव आणि मैनावती माझे खरे आईबाबा नाही आहेत ना? सायली आता खूप व्याकुळतीला येऊन मधुभाऊंना विचारत असते. तर मधुभाऊ देखील पापण्यांची उघडझाप करून सायलीला उत्तर देतात की हो, हे तुझे आईबाबा नाही आहेत. आणि आता हे पाहून अर्जुन देखील आश्चर्यचकितच होतो. पण खात्री करून घेण्यासाठी सायली आणि अर्जुन परत एकदा मधुभाऊंना विचारतात. सायली बोलते की मधुभाऊ, मला खात्री करून घ्यायची आहे, परत एकदा सांगा ना, हे माझे जन्मदाते नाही आहेत ना? तुम्हाला देखील असंच वाटतंय ना की हे माझे जन्मदाते नाही आहेत म्हणून? आता परत एकदा सायलीच्या उत्तराला डोळ्यांची उघडझाप करून मधुभाऊ रिस्पॉन्स देतात. आणि हे पाहून तर सायली खरंच खूप आनंदी होते. आणि अर्जुन देखील, त्याची देखील आता खात्री झालेली असते की मधुभाऊ जे काही सांगतायत ते सत्य आहे. सायलीला जे काही वाटतंय ते सत्य आहे. सायली परत एकदा मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ, हे माझे जन्मदाते नाही आहेत. तुम्हाला देखील असंच वाटतंय ना? ते DNA चे रिपोर्ट्स खोटे आहेत ना? हे नाही आहेत ना माझे आई बाबा? आता परत एकदा मधुभाऊ हो म्हणून डोळ्यांची उघडझाप करतात. आता मात्र सायली आणि अर्जुनची खात्री पडते. त्यावर सायली बोलते की आता झाली का तुमची खात्री? इतक्या दिवसापासून मी सांगत होते ना, आज मधुभाऊंनी देखील आपली खात्री करून दिली आहे की ते माझे आईबाबा नाही आहेत म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की हो, इतके दिवस मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, पण आता मात्र माझी खात्री पटली आहे. त्यावर सायली बोलते की माझे आईबाबा समजून आपण त्यांचे खूप गुन्हे माफ केले, पण आता मात्र असं करून अजिबातही चालणार नाही. आणि ती मनाशी काहीतरी निश्चय करते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पूर्णा आजी घरी एकटी आहे म्हटल्यानंतर मैनावती मुद्दाम पूर्णा आजीला जास्तीची साखर घालून कॉफी करून देते आणि त्या कॉफीमध्ये ती गुंगीचं औषध मिसळवते. आता ती कॉफी पिल्यानंतर मात्र पूर्णा आजीला चक्कर येते आणि पूर्णा आजी गाढ झोपी जाते. त्यानंतर मैनावती तिला तिच्या रूममध्ये नेऊन झोपवते. आता सर्वच जण घरी आल्यानंतर पाहतात तर पूर्णा आजी मात्र त्यांना कुठेही दिसत नाही. आता सर्वच जण आजीचा शोध घेत असतात आणि हे दोघे मात्र आजीच्या रूममधून चोरी करून तिथून पळून जात असतात. आणि तेवढ्यातच सायलीचं लक्ष त्यांच्यावर जाते आणि सायली ओरडते की चोर चोर, तिकडे कोणीतरी आहे. आणि अश्विन आणि अर्जुन लगेचच त्या दोघांच्या मागे पळतात आणि त्या दोघांनाही पकडतात. आणि त्या दोघांना पकडल्यानंतर त्यांच्या तोंडावरचे मास्क काढून पाहतात तर काय, सदाशिव आणि मैनावती चोरी करून पळून जात असतात.